20 वर्षापूर्वी बोरवेलमध्ये पडलेला प्रिन्स आज उभा आहे आयुष्याच्या नव्या उंचीवर. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. साल 2006. हरियाणातील कुरुक्षेत्र जवळील एका गावात घडलेली एक घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली आणि त्याचवेळी आशेचा एक नवा अर्थही देऊन गेली. 5 वर्षाचा प्रिन्स खेळता खेळता अचानक बेपत्ता झाला. काही क्षणातच गावभर खळबळ उडाली. शोध घेतल्यावर समोर आलं भयंकर सत्य. प्रिन्स सुमारे 100 फूट खोल बोरवेलमध्ये पडला होता. अंधार, अरुंद जागा आणि श्वास रोखून धरणारी भीती. त्या छोट्याशा मुलासाठी हा एक भयावह अनुभव होता. वर मात्र वेळ अजून थांबली नव्हती. आईच्या आक्रोशाने वातावरण भरून गेलं होतं. गावकरी, पोलीस आणि लष्कर एकाच ध्येयाने झटत होते, ते म्हणजे प्रिन्सला जिवंत बाहेर काढायचं. बचाव कार्य अत्यंत कठीण होतं. बोरवेल अरुंद असल्याने थेट खाली उतरणं शक्य नव्हतं. त्यामुळे बाजूने समांतर खड्डा खोदून प्रिन्सपर्यंत पोहोचण्याची योजना आखण्यात आली. तासनतास चाललेलं हे ऑपरेशन दिवसात बदललं. देशभरात लोक टीव्ही समोर खिळून बसले होते. प्रत्येक क्षण तणावपूर्ण आणि प्रत्येक श्वास प्रार्थनेने भरलेला. सुमारे 48 ते 50 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर तो क्षण आला. प्रिन्सला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. प्रिन्सला वर आणण्यात आलं तेव्हा त्याच्या आईने त्याला घट्ट मिठी मारली. आसपासच्या लोकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. तो केवळ एक मुलाचा बचाव नव्हता, तो संपूर्ण देशाच्या एकतेचा आणि आशेचा विजय होता. या घटनेने देशभरात बोरवेल सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवली. प्रशासनालाही अशा उघड्या बोरवेल्सबाबत कठोर पावलं उचलावी लागली. आज तब्बल 24 वर्षांनंतर तोच प्रिन्स मोठा झाला. आयुष्याशी झुंज देणारा तो चिमुकला आज स्वतःच्या स्वप्नांसाठी लढतोय. अंबालामध्ये ITI मध्ये शिक्षण घेत असलेला प्रिन्स आता शांत, स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे. अलीकडेच कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल यांच्यासोबत त्याची भेट झाली. पोलो सामना पाहताना दोघे भेटले आणि आठवणींचा पूर उसळला. त्या दिवशी मी त्याला खांद्यावर उचललं होतं असं म्हणत खासदार जिंदाल यांच्या डोळ्यात अभिमान आणि आनंद दोन्ही होतं. त्यावेळी घडलेल्या घटनेनंतर तो बोरवेल प्रिन्स म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यातून एवढंच म्हणता येईल, अंधार कितीही खोल असो, आशेचा एक किरण नेहमी मार्ग काढतो. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.